भासाचा बर्थडे होता. रात्री नांदुऱ्यात आलो. मस्तपैकी मोठा केक घेतला. आता केक कुठे कापता म्हटलं, चला आरती सेलिब्रेशन. काऊन की नांदुऱ्यामध्ये फॅमिली रेस्टॉरंट जर म्हणसान तर आरती सेलिब्रेशन बेस्ट आहे. पण बर्थडे सेलिब्रेशन करायसाठी या ठिकाणी मोकळी जागा आहे. महिला मंडळी तर अगोदरच येऊन बसेल होती. आपले पलान राहिले होते ते बी आले. मामा, जवई, बापू सगळेले बोलावलं. सगळेनं मिळून भासाचा बर्थडे केक कापला. जलवाय व भाषाचा आता बर्थडेचा आहे, मग काय पाहिजे पडते. सगळेनं भाषासाठी काही ना काही गिफ्ट आणले. म्हटलं घ्या रे बा, आपण तर काहीच नाही आणलं. जाऊ द्या म्हटलं, मीनं काही नाही आणलं तर सगळेले जेवण मातर्फे. पण बाहेरचं जेवण म्हटल्यावर फॅमिली जरा विचारातच पडते. म्हटलं टेन्शन नका घेऊ, हॉटेल आरती शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट आहे. पण स्वच्छतेच्या बाबतीत तर नगर परिषदने या हॉटेलला पुरस्कार दिलाय. मॅनेजमेंट बी एकदम सही आहे. फॅमिलीसाठी बेस्ट आहे. म्हटलं काहीच पाहायचं काम नाही. की या ठिकाणचं किचन आणि साफसफाई मी ना स्वतः पाहिलाय. या ठिकाणी जेवण बनवताना ताजा भाजीपाला आणि स्वच्छ रॉ मटेरियल युज केले आहे. घरचे म्हणत असं असेल तर ठीक आहे बा, जेवण करून जाऊ. ऑर्डर द्यायची जबाबदारी सेनापती माही सरले दिल्या गेली. बरोबर पाहिजे बा, म्हटलं पैसे आपल्याला देणार बरं. सगळे जण जेवायला बसले. एकीकडे महिला मंडळ, दुसरीकडे आपले पलान लोक. मेन विषय म्हणजे सगळेले जेवण आवडलं. पाटीलले म्हटलं टेन्शन नाही घ्यायचं, सट खायचं आणि तट राहायचं. मला वाटलं बा बिल नाही निघेन, पण जेवणाच्या मानानं बिल बी कमी निघलं. QR स्कॅन केला, पेमेंट केलं, बाहेर आलो. लहान लेकरायले खेळण्यासाठी मस्त सोय आहे. पण हॉटेल आरती हे फक्त रेस्टॉरंटच नाही. या ठिकाणी AC, नॉन AC, डिलक्स, सुपर डिलक्स अशा रूम बी अवेलेबल आहे. भासाचा बर्थडे झाला, सगळे ना आपापल्या गाड्या काढल्या. पण आम्ही चाललो आता घरी. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.